नमस्कार. आज आपण CSV फाईल कशी रीड करायची आणि त्याच्यावरती काय-काय ऑपरेशन्स करू शकतो ते बघणार आहोत. पांडाचं डेटा फ्रेम आणि सिरीज आपण मागच्या सेशनमध्ये बघितले, की पांडाज कसं आपल्याला हेल्पफुल आहेत आणि त्यात आपण कोणते-कोणते ऑपरेशन्स करू शकतो. अ, ते आपण आता आज थोडं प्रॅक्टिकली बघणार आहोत. त्यानंतर SQLला आपण कसं कनेक्ट करू शकतो Pythonचे प्रोग्राम्स आणि SQLचे जे डेटाबेसेस आहे ते आपण कसे घेऊ शकतो. आणि त्यातले टेबल कसे रीड करू शकतो त्या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहोत. प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला जेव्हा डेटाशी म्हणजे डेटाचं अनालिसिस करायचं असतं किंवा डेटा मॅनिप्युलेशन वगैरे करायचं असतं त्यावेळेस आपल्याला पांडाचे जे डेटा फ्रेम हे यूज करावं लागतात. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डेटा फ्रेम आणि सिरीज म्हणजे काय. तर सिरीज म्हणजे एक सिंगल कॉलम असतो आणि डेटा फ्रेम म्हणजे मल्टिपल कॉलम्स असतात. म्हणजे सिरीज म्हणजे 1D अरे, एक डायमेन्शनल अरे आणि डेटा फ्रेम आहे ते मल्टी डायमेन्शनल अरे. तर आता माझ्याकडे काही फाईल्स आहे ज्या आता ही एक CSV फाईल्स आहे. या CSV फाईलमध्ये माझ्याकडे काही रोजचा डेटा आहे. म्हणजे ज्यात मी एक 3-4 कॉलम्स आहे आणि त्याच्यात मी क्वांटिटी आणि युनिट प्राइस वगैरे आहे. तर आपण आता हे काय करणार आहे ना, हा एक डेटा आहे आपल्याला हा रीड करायचा आहे जरा आणि याच्यात आपल्याला पायथॉन मध्ये आपण कशा पद्धतीने ह्या फाईल्स रीड करून आपण एक तिसरा कॉलम इथं क्रिएट करू शकतो. जसे की आपण रेव्हेन्यू इज इक्वल रेव्हेन्यू आणि मग त्याच्यानंतर आपण याचं ऑपरेशन म्हणजे क्वांटिटी इंटू युनिट प्राइस हे जे आहे हे आपण जसं इथं एक्सेल मध्ये करू शकतो तसंच पायथॉन मध्ये कसं करायचं तर ते करणार आहोत. त्यासाठी आपण ही फाईल जी आहे ती आपण घेणार आहोत, हिला रीड करणार आहोत पायथॉन मध्ये आणि पायथॉन मध्ये रीड केल्यानंतर याच्यात काय काय ऑपरेशन्स करू शकतो. नंतर मी अजून एक दुसरी फाईल घेणार आहे त्याच्यात आपण क्लिनिंग वगैरे करू शकतो. एम्प्टी रो असेल तर काय करायचं त्यासाठी ते. तर त्यासाठी मी आता तुम्हाला इथे इम्पोर्ट पांडास ॲज PD आता हे तुम्हाला नेहमी लागणार आहे जेव्हा तुम्हाला पांडाचे फाईल्स वगैरे घ्यायचे आहेत, फंक्शन्स वगैरे घ्यायचे त्यावेळेस आपल्याला हे लागणार आहे. मग आता pd.read CSV हे एक फंक्शन आहे. आता हे कसं आहे ना, हे एवढं लागतंच आपल्याला आणि त्यानंतर आपलं जे फाईलचं जे नाव आहे CSV फाईलचं नाव ते इथं डबल कोट मध्ये द्यायचे. आता मी काल काय सांगितलं होतं ना की जर तुमचं पायथॉनची डिरेक्टरी आणि आता पायथॉनची डिरेक्टरी आणि तुमचं डेटा सेटची डिरेक्टरी सेम असेल तरच हा एवढा पाथ द्यायचा आहे. अदरवाईज जर ते सेम नसेल तर मी तुम्हाला काल सांगितलं की हा पूर्ण पाथ तुम्हाला इथं असं द्यावा लागेल आणि याच्यात मग तुम्हाला हे सिंगल स्लॅश न देता असे डबल स्लॅश द्यावा लागतील. हे केव्हा जेव्हा तुमची पायथॉनचे प्रोग्राम्स म्हणजे हे जे आपण करतोय आता लेट्स से मी आता याला नाव देतो काहीतरी की हे जे आहे आपलं ते डेटा मॅनिप्युलेशन म्हणून हा एक प्रोग्रामचं नाव देतो आणि हे जे आहे ते कुठं सेव्ह होतं त्यासाठी मी तुम्हाला एक फाईल सांगितली होती काल. आपल्याला पाथ फाइंड आउट जर करायचा असेल तर म्हणजे तुम्हाला जर माहित नसेल की माझा हे प्रोग्राम कुठे सेव्ह होत आहे तर मी काल सांगितलं होतं तसं त्याप्रमाणे एवढं जर रन केलं आणि तुम्ही हे जे नाव आहे हे नाव तुम्ही इथे दिले असं या प्रोग्रामचं नाव आणि याला जर रन केलं म्हणजे इम्पोर्ट पाथ लिब म्हणजे पाथ आपल्याला या प्रोग्रामचं आणि प्रिंट पाथ लिब डॉट पाथ ह्या पर्टिक्युलर प्रोग्रामचं पाथ हा जर रन केला आपण तर हा जो पाथ आहे आपल्याला सी ड्राईव्ह मध्ये आपला कुठं नेमकं हे डिरेक्टरी सेव्ह होते आणि ह्याच डिरेक्टरीमध्ये जर आपला हा डेटा असेल CSV जी फाईल तर आपल्याला हा पूर्ण पाथ देण्याची गरज नाहीये. जर CSV फाईल आपली दुसऱ्या फोल्डरमध्ये लेट्स से दुसऱ्या डेस्कटॉपमध्ये एखादा दुसराच एक फोल्डर आहे त्यात असेल तर मग आपल्याला हा पूर्ण पाथ द्यावा लागेल. अदरवाईज आता इथं बघा हे दोन्ही पाथ माझे सेम आहे. पायथॉन प्रोजेक्ट जे आहे पायथॉन प्रोजेक्ट्स आणि पायथॉन प्रोजेक्ट्स हे दोन्ही फोल्डर एकच आहे. त्यामुळे मग मी माझ्या ठिकाणी काय चालू शकतं की मी एवढं जर दिलं तरी माझा हा प्रोग्राम रन होणार आहे. आता याला मी कमेंट आउट करतो. सध्या मला याची गरज नाही. फक्त मला एवढं फाइंड आउट करायचं होतं की मला माझ्या प्रोग्रामचा ह्या प्रोग्रामची डिरेक्टरी कोणती ही फाइंड आउट करण्यासाठी. जर तुम्हाला हे समजत नसेल तर एवढा प्रोग्राम रन करा, हे 2 लाईन रन करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं फोल्डर
समजेल. तर अशा पद्धतीने हे घेतोय मी आता इथं. आता हे बघा रीड केलंय मी, फक्त काय केलंय इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी आणि रीड CSV ही फाईल घेतलेली आहे. सेल्स डेटामध्ये जेवढे माझे कॉलम्स आहेत तेवढे हे सर्व इथं आलेले. आता याला जर आपण डेटा फ्रेम मध्ये जर केलं, म्हणजे व्यवस्थित आता फॉर्मॅटिंग वगैरे जर करायचं असेल तर आपण एक डेटा म्हणून म्हणू शकतो, किंवा लेट्स से DF. आता हे एका व्हेरिएबल मध्ये घेऊया, डेटा इज इक्वल टू, म्हणजे आपण जे रीड करतोय हे रीड CSV काय करेल, PD म्हणजे काय, पांडाचं व्हेरिएबल आहे, पांडाज डॉट रीड CSV रीड करण्याचं काम करेल. आणि मग आता हे डेटा फ्रेम मध्ये आपण टाकलं, तर याच्यात आपण PD डॉट डेटा फ्रेम म्हणून एक फंक्शन आहे आणि त्याला हे पास केलं डेटा व्हेरिएबल. हे डेटा व्हेरिएबल आपण या डेटा फ्रेम या फंक्शनला पास करतो, याने करून काय होईल की आपलं, आणि याला जर मी DF म्हणून प्रिंट केलं तरी पण आपला हे पूर्ण असा कॉलम जो डेटा आहे तो व्यवस्थित इथे डिस्प्ले होईल. मग याच्यात आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ते ऑपरेशन्स काय करू शकतो आपण, आता इथे मी दुसऱ्या एका सेल मध्ये घेतो. इथे आता DF मध्ये आलेले आहे आपलं, तर DF ला जर प्रिंट केलं तर पूर्ण येतं. आता याच्यातला फक्त मला पहिले काही रो पाहिजे असेल तर हेड फंक्शन आपण यूज करतो. ठीक आहे. हे काय करेल की आपले टॉप 5 रोज एवढं डिस्प्ले करेल. आता टेल जर केलं, टेल फंक्शन यूज केलं DF डॉट टेल, तर हे बॉटम 5 रोज डिस्प्ले करेल, शेवटचे 5 रेकॉर्ड्स. ठीक आहे. तर आता इथं फक्त समजण्यासाठी बॉटम 5 रोज हे डिस्प्ले करतोय. आणि त्यानंतर मी आता याच्यात अजून काही केलं, DF डॉट अजून मी म्हटलं की शेप जर एवढं केलं तर किती नंबर ऑफ रोज किती आहे, 100 रोज आहे याच्यात बघा, 99 आहे तिथं, 0 to 99 म्हणजे 100 रोज आहे आणि 4 कॉलम आहे, तेवढं हे डिस्प्ले करतं. त्यानंतर जर आपण अजून काही केलं, DF डॉट लेट्स से डिस्क्राईब, तर डिस्क्राईब केल्यानंतर बेसिकली ही अशी इन्फॉर्मेशन येते, परंतु याच्यात जर हे फंक्शन जर वापरलं तर तुम्हाला डिस्क्राईब मध्ये पूर्ण हे जे आहे प्रोडक्ट आयडी, क्वांटिटी आणि युनिट प्राइस यांचं, आता प्रोडक्ट आयडी ला काही करायची गरज नाही, परंतु हे जे बाकीचे आहे क्वांटिटी आणि युनिट प्राइस यांचा काउंट किती आहे, मेन किती आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन, मिनिमम 25%, 50%, 75% वगैरे हे जे आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं की याच्यात आपल्याला एक चौथा कॉलम ऍड करायचा. लेट्स से आपल्याला रेव्हेन्यूचा कॉलम ऍड करायचा. ठीक आहे. तर रेव्हेन्यूचा कॉलम ऍड करण्यासाठी आपण काय करू शकतो की इथे एक अजून एक फंक्शन क्रिएट करू शकतो, जिथं आपण DF आणि इथे एक रेव्हेन्यूचा कॉलम आपण क्रिएट करू शकतो. आणि इज इक्वल टू काय करायचंय की DF हे जे आहे हा जो आहे क्वांटिटी इंटू युनिट प्राइस करायचा आपल्याला, बरोबर. तर मग हे क्वांटिटी इंटू DF ऑफ हे जे आहे युनिट प्राइस. आता लक्षात घ्यायचं, जेव्हा आपण हे नाव देतो तेव्हा जसे कॉलमचे नाव असते तिथे क्यू कॅपिटल आहे तर क्यू कॅपिटलच द्यावं लागेल. आणि हे जर असं केलं तर आता बघा मी काय केलं इथं फक्त प्रिंट केलंय, हा प्रिंट DF. तर आता आपण असं जर केलं तर हा असा डिस्प्ले होतोय नॉर्मल याच्यात, आणि जर सिंपल केला की ऍज अ डेटा फ्रेम म्हणून डिस्प्ले केला तर प्रॉपरली व्यवस्थित फॉर्मॅटेड म्हणून येतो. तेवढं एवढं लक्षात असू द्या. आणि हे जे आहे कॅल्क्युलेशन केलेलं, आता DF क्वांटिटी आणि इंटू प्राइस याचं जर आपण कॅल्क्युलेशन करून रेव्हेन्यू या नवीन कॉलम मध्ये स्टोअर केलेलं आहे. तर याला आपण नाव थोडंसं चेंज करू शकतो, हा R कॅपिटल घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण इथं बघितलं तर आता इथं बघा युनिट प्राइस इंटू 350, हे जे काय आहे सॉरी युनिट प्राइस क्वांटिटी इंटू 350, क्वांटिटी इंटू युनिट प्राइस हे जे आहे रेव्हेन्यू. आता ऍक्च्युली आपला हा ऑलरेडी एक कॉलम क्रिएट झालेला होता, हे डबल क्रिएट झाला कारण की आपण एकदा क्रिएट केलेला होता, त्याच्यामुळे तो एक स्मॉल लेटर वाला झालेला आहे आणि एक कॅपिटल लेटरला, हरकत नाही, तो आपण ड्रॉप करू शकतो नंतर. तर हे जे आहे याच्यात बघा कॅल्क्युलेशन झालेले आहे, क्वांटिटी इंटू दिस युनिट प्राइस इज इक्वल टू हे जे काय 556 हे जो रिझल्ट येतो. तर आता हा झालेला आहे आपलं कॅल्क्युलेटेड कॉलम्स. आता जसं आपण पॉवर BI मध्ये कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करत होतो बघा,
आपण एक कॉलम क्रिएट एका एक्झिस्टिंग कॉलम्स वरतून दुसरा एक कॅल्क्युलेटेड कॉलम्स केलं, जसं इथं मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन केलं तसंच आपण इथं केलेलं आहे. तर आता याला आपण काय करू शकतो की याला आपण एक्सेल मध्ये स्टोअर करू शकतो का? तर एक्सेल मध्ये हा जो रिझल्ट आहे आपल्याला तो एक्सेल मध्ये घेऊ शकतो का? तर त्यासाठी एक पांडाचं फंक्शन आहे, जिथं आपण pd डॉट csv टू एक्सेल टू एक्सेल म्हणून एक व्हेरिएबल आहे. हे डीएफ, हे जे आपलं डीएफ म्हणून जी डेटा फ्रेम आहे आपली, त्याला टू एक्सेल मध्ये जर आपण केलं, एक्सेल मध्ये कन्वर्ट करून तर टाकली ही फाईल पूर्ण, आणि त्याला जर आपण नाव दिलं एखादं की ही जी आहे ही डेटा फ्रेमला आपण एक्सेल मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर आपण असं म्हणू शकतो की सेल्स डेटा एखादं नाव देऊ शकतो आपण, हे नाव काही पण देऊ शकतो आपण, प्रोसेस आणि डॉट एक्सेल एक्स असं आपण करू शकतो. आणि याला जर केल्यानंतर तर आपल्याला हे जनरेट झालेलं असणार आहे. कुठं जनरेट झालेलं आहे? तर आपण आपल्या जे फोल्डर मध्ये इथे यायचंय आणि जी आपली डायरेक्टरी आहे तिथं हा प्रोग्राम एक्सेल मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर याला ओपन केल्यानंतर हे बघायचं आपले हे जे होते आणि एक्झिस्टिंग जे दोन कॉलम होते, आता हा काढून टाकतो मी इथे, परंतु जो हा कॉलम आहे त्याचा बरोबर हा रिझल्ट आलेला आहे पूर्ण याचा. तर अशा पद्धतीने आपण एक नवीन कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो एक्झिस्टिंग कॉलम वरती. म्हणजे ह्या दोन कॉलमवर कॉलमचा यूज करून आपण त्यांचं मल्टिप्लिकेशन करून इथं त्याचा रिझल्ट आपण स्टोअर करू शकतो ऍज अ सेपरेट कॉलम मध्ये. आणि ती फाईल आपण जी काही फाईल आपण ऍज अ सोर्स म्हणून घेतली, तर आता आपण ऍज अ डेटा अनालिस्ट म्हणून जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा लक्षात घ्यायचं की ही थोडी प्रोसेस आपण एक नॉर्मल प्रोसेस करतोय की जिथं आपण एक सीएसव्ही फाईल कनेक्ट करतोय आणि सीएसव्ही फाईल कनेक्ट केल्यानंतर आपण त्याला सीएसव्ही फाईल कनेक्ट झाल्यानंतर आपण त्याच्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करतोय आणि त्यानंतर आपण एक नवीन कॉलम क्रिएट केलाय जसं की रेव्हेन्यूचा, आणि तो आपण काय करू शकतो की तो आपण ऍज अ एक्सेल मध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे जो काही डेटा आहे तो आपला प्रोसेस झालेला तो टू एक्सेल हे फंक्शन जे आहे ते काय करेल की जो डेटा आहे वरचा हा डेटा फ्रेम मधला तो पूर्णच पूर्ण डेटा ऍज अ एक्सेल फाईल मध्ये स्टोअर करू शकतो. तर अशा पद्धतीने हे एक प्रोसेस आहे जिथं आपण एक डेटाबेसला कनेक्ट करतोय, एका डेटा सेटला कनेक्ट करतोय आणि त्याच्यावरती काही ऑपरेशन्स करून त्याचं फायनली आउटपुट आपण ऍज अ एक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतोय. तर ही एक झाली प्रोसेस. आता याच्यात अजून काही प्रोसेसेस आहेत की याच्यात आपण क्लिनिंग वगैरे करू शकतो का? तर क्लिनिंग करण्यासाठी काही ऑपरेशन्स आहेत. आता जसे की लेट्स से आपण अजून एक प्रोग्राम करूया जिथं की तुम्हाला मी दाखवतो की कसं आपण डेटा क्लिनिंग वगैरे करू शकतो. म्हणजे एखादी एक्सेल फाईल आहे, आता माझ्याकडे काही एक एक्सेल फाईल आहे. हे एक्सेल फाईल मध्ये लेट्स से आता ही अनक्लीन म्हणून डेटा आहे. मी याच्यात काय केलंय, काही डेटा आहे ना तो ब्लँक केलेला आहे. म्हणजे इथे बघा इथं ब्लँक डेटा आहे. काही काही ठिकाणी असा ब्लँक डेटा आलेला आहे. मग याला काय करू शकतो आपण, कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो? अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण हे जे ऑपरेशन्स आहे ते कसे चेंज करायचे, त्यासाठी आपण ही फाईल आहे ती क्लीन करण्याचे कसं करू शकतो? त्यासाठी आपण जे आहे हे फक्त मी आता परत हे जे आहे हे कॉपी करतो आणि आपल्याला ती फाईल रीड करायची जी क्लीन नाही किंवा ज्याच्यात काही इश्यूज आहे. अनक्लीन म्हणून एक फाईल आहे ही रीड करण्याचा मी प्रयत्न करतोय. तर डीएफ म्हणून प्रिंट जर केलं तर आता इथं बघा काही आता इथं पूर्ण रेकॉर्ड दिसत नाही, परंतु जर याच्यात जर आतमध्ये बघितलं तर काही रेकॉर्ड याचे ते एम्प्टी असतील. म्हणजे जी मी फाईल दाखवली त्याच्यातले काही क्वांटिटी आणि युनिट प्राइस ही ब्लँक आहे. आपल्याला याच्यात कसं करायचं की याला कसं क्लीन करायचं? मग त्यासाठी आपल्याला हे जे आहे याच्यात आपण क्लिनिंग वगैरे करू शकतो. आणि क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला इथे आता लेट्स से ही जी फाईल आहे आपली ती आपण ऍज अ क्लीन करण्याचा प्रयत्न करतोय. मग आता क्वांटिटी मध्ये आपल्याला डेटा रिप्लेस करायचा. क्वांटिटी मध्ये लेट्स से आता मी तुम्हाला दाखवतो ही फाईल जी आहे आपली सेल्स डेटा अनक्लीन, याच्यात आता क्वांटिटी मध्ये काही व्हॅल्यूज आहे आणि काही ठिकाणी ब्लँक आहे. तर ब्लँकला आपण काय करू शकतो, तर एक झिरो म्हणून रिप्लेस म्हणून फंक्शन आहे जे आपण यूज करू शकतो.
तर ते कुठं करू शकतो आपण? तर इथे डेटा ऑफ आता ही जी आहे डीएफ जो आहे त्याची क्वांटिटी जो कॉलम आहे त्याच्यात आपण काय करणार आहे, डॉट रिप्लेस म्हणून फंक्शन, जिथं जिथं ब्लँक असेल तिथं आपण काय करतोय, 0 टाकण्याचा प्रयत्न करतोय. जर असं केलं आणि याला जर रन केलं आणि याला जर म्हटलं टू एक्सेल आणि मग आपण सेल्स डेटा क्लीन डॉट एक्सेल जर हे असं केलं म्हणजे आपण काय करतोय, हे क्वांटिटीच्या कॉलम मध्ये रिप्लेस करू शकतो. आणि लेट से आपण जो दुसरा आहे डीएफ ऑफ युनिट प्राइस पण हा जो आहे, तर हे डेटा फ्रेम हे डेटा फ्रेम क्रिएट केली ही डेटाची. आणि त्यानंतर मग मी हे जे कॉलम्स आहे डेटा ऑफ क्वांटिटी आणि याला मी काय करतोय, रिप्लेस जिथं जिथं ही ब्लँक स्पेस असेल तिथं आपण काय करतोय, रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतोय की जिथे आपल्याला इथे बेसिकली स्टार रिप्लेस झालेला येतं, परंतु बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या नाही होत. एक काम करूया आता, म्हणजे स्पेस ते ब्लँक व्हॅल्यू आयडेंटिफाय करत नाही ते एक्झॅक्टली. ठीक आहे, काय ते? हा स्पेस दिली होती मी ऍक्च्युली, पण स्पेसला पण ते कन्सिडर करण्यात आलंय. तर ठीक आहे, एक ट्राय करूया आता इथे. फाईल बंद करायला लागेल. ठीक आहे. इथे झालेला आहे 0, परंतु बाकीचं माझ्या मते झालेलं नाही. स्पेसला पण कन्सिडर करत नाही. एक काम करूया, ही जी फाईल आहे तिथे आपण नंबर रिक्वेस्ट 0 झालेलं आहे इथं. आणि हे बाकीचं काही कन्सिडर करत नाही, हे ब्लँकला पण कन्सिडर करत नाही. फक्त काही स्पेशल कॅरेक्टर वगैरे असेल तर ते समजतंय त्याला. थोडस आता हे टेक्निकलच प्रॉब्लेम, कारण आता हाच प्रोग्राम मी काल रन केला होता, तर बरोबर सर्वचे सर्व हे 0 झालेले होते. म्हणजे मी जी फाईल क्रिएट केली होती, तुम्हाला ही जी फाईल दाखवतोय मी, या फाईलमध्ये मी हा पूर्ण कॉलम रिप्लेस केला होता. इथे सेल्स डेटा हा जो होता, सेल्स डेटा क्लीन आहे ना, हा नाही, याला मी रिप्लेस केलं होतं काल. आता ही फाईल मी चेंज केली काय, परंतु झालेलं होतं, हे पूर्ण रिप्लेस झालेलं होतं. आणि तर हा एक प्रॉब्लेम असू शकतो, माहित नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हा, की स्पेस कधी कधी स्पेस कन्सिडर करत नाही. आता हा ही ब्लँक व्हॅल्यू तर आपल्या बरोबर ते रिप्लेस व्हायला पाहिजे, परंतु तसं ते होत नाही. परंतु ठीक आहे, म्हणजे ही एक गोष्ट लक्षात असू द्या की हे रिप्लेस फंक्शन आपल्याला असे यूज करावं लागेल कुठं काही म्हणजे काही स्टार आहे किंवा कोणता सिम्बॉल आहे वेगळा असा, तर तो आपण कन्सिडर करून तिथं काही नंबरने रिप्लेस करू शकतो. तर तुम्ही पण स्वतःहून म्हणजे हे ट्राय करून बघा. आता हे मी जे आहे ना,
तुम्हाला काय करायचं, हे जे दोन फाईल आहे तुमच्या याच्यात वर्क होत आहे का नाही ते बघा. कारण काल माझ्याकडे वर्क होत होतं. तुम्हाला ही फाईल जी आहे ना त्याची ही फाईल मी तुम्हाला पाठवतो, ज्याच्यात मी तुम्हाला अनक्लीन वाली फाईल, ही जी अनक्लीन वाली फाईल जी आहे ना, अनक्लीन वाली फाईल, ही ही फाईल मी तुम्हाला पाठवतो, ज्याच्यात मी काही रेकॉर्ड्स ब्लँक केलेले आहे आणि किंवा असे काही स्टार टाकलेला आहे. तर तुमच्याकडं हे रिप्लेस फंक्शन वर्क होत आहे का नाही ते ट्राय करा आणि त्यानंतर मग सांगा मला वर्क होत आहे का नाही किंवा रिप्लेस होत आहे का. जर नसेल होत किंवा होत असेल तर बघा, म्हणजे एकतर ज्युपिटरचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा ॲनाकोंडा मध्ये ट्राय करून बघा, जे दुसरे दुसरे एडिटर वापरत आहे जसे स्पायडर वगैरे ते तिथे पण ट्राय करून बघा आणि कसं वर्क होतंय हे मला सांगा. परंतु इथं फक्त एक गोष्ट लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की याच्यात आता आपण दोन ऑपरेशन्स परफॉर्म केले. एक तर फाईल आपण कनेक्ट केली CSV आणि तिला आपण काय करतोय की त्याच्यात काही रिप्लेस वगैरे फंक्शन यूज करून आपण त्याला जिथं जिथं ब्लँक आहे तिथं आपण झिरो करण्याचा प्रयत्न करतोय. हा चंद्र बोला. काय? हो, हो, हो. सेम आहे. ॲक्चुअली आपण काय आहे ना, की हे लायब्ररी नाही आहे ते ॲक्चुअली तुम्ही म्हणता ते. हे ज्युपिटर नोटबुक, ॲनाकोंडा किंवा चार्म, स्पायडर वगैरे ह्या जे आहे ना, ते फक्त टूल्स आहे किंवा Google कोलॅप्स आहे. हे फक्त टूल्स किंवा आयडी आहे, एन्व्हायर्नमेंट आहे. जिथं आपण Pythonचे प्रोग्राम डायरेक्टली रन करू शकतो. तर अ, हे आपण हे प्रोग्राम असे असे तिकडे घेतले, तरी ते रन होतील. म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कारण सिंटॅक्स सेम आहे. टर्मिनॉलॉजी सेम आहे. तर ते आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर ट्राय करा, हे तुमचे हे जे फंक्शन्स आहे ना मी तुम्हाला पाठवतो प्रोग्राम्स, ट्राय करा तुमच्या जवळ काही. हा स्वप्न बोल. रन होत नाही. तुम्ही असं पीडी डॉट डेटा फ्रेम केलंय का अगोदर? म्हणजे फाईल रीड केल्यानंतर तुम्ही डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलंय का, हा जो डेटा आहे तो? हो, हो, हो. तर ते बघूया 2 मिनिटात. फक्त मला एक दुसरा पॉइंट कव्हर करायचा आहे. मी तुमचं घेतो एक शेवटच्या 5 मिनिटात. मला फक्त एक दुसरा एक पॉइंट आहे जो तुम्हाला गरजेचं आहे सांगणं. आज मला सांगायचा होता. आपल्याला SQL सर्व्हरला पण कनेक्ट करता येतं. म्हणजे SQL सर्व्हरमध्ये आपले काही जे डेटाबेसेस असतात. आता आपल्या SQL सर्व्हरमध्ये एडव्हेंचर वर्क्स हा डेटाबेस आहे. तो आपण डायरेक्टली कनेक्ट करू शकतो Python मध्ये आणि SQL क्वेरीज वगैरे रन करू शकतो. जसं SQL सर्व्हर करू शकतो, MySQL करू शकतो किंवा कोणताही डेटाबेस असेल. त्याचे फक्त कनेक्शन चेंज असतात. तर त्यासाठी एक PyODBC म्हणून एक आता SQL सर्व्हरचं सांगतो मी. PyODBC म्हणून एक लायब्ररी इम्पोर्ट करावं लागते. त्यासाठी तुम्हाला ही नसेल तुमच्या ह्याच्यात तर pip इन्स्टॉल PyODBC हे जे आहे ते तुम्ही अगोदर इन्स्टॉल करा तुमच्या ह्याच्यात. एवढी कमांड इथं ज्युपिटर नोटबुक मध्ये आपण अशी टाईप केली आणि एंटर केलं किंवा रन केलं इथून, तर ती लायब्ररी इन्स्टॉल होईल आणि त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल झाल्यानंतर सक्सेसफुली इम्पोर्ट PyODBC हे टाकायचंय आणि त्याच्यानंतर इम्पोर्ट पांडाज ऍज पीडी तर आहे हे पांडाज यूज करण्यासाठी. त्यानंतर एक व्हेरिएबल क्रिएट करायचं कनेक्शन स्ट्रिंग आणि हे जे आहे ना याच्यात आपल्याला कोणतं ड्रायव्हर्स आहे, म्हणजे आता इथं ड्रायव्हर आहे आपला तो SQL सर्व्हरचा नेटिव्ह क्लायंट, म्हणजे MySQL सर्व्हरला कनेक्ट करायचं, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हरला कनेक्ट करायचं इथे. आणि त्यानंतर सर्व्हरचं जे नाव आहे ते म्हणजे आपलं कोणतं आहे, तर आपण जे डेटाबेस कनेक्ट करताना SQL सर्व्हर मॅनेजमेंट मध्ये देतो जे सुरुवातीला नाव देतो ते आपल्या डिव्हाइसचं नाव आणि त्यानंतर डेटाबेस मध्ये ऍडव्हेंचर वर्क्स जो डेटाबेस आहे तो घ्यायचा आणि ट्रस्टेड कनेक्शन म्हणजे आपलं काय आहे, विंडोज ऑथेंटिकेशन. म्हणजे इथं आपल्याला सेपरेट युजर आयडी आणि पासवर्ड आपण देत नाही कनेक्ट करताना. तर त्यावेळेस आपण इथं ट्रस्टेड कनेक्शन इज इक्वल टू येस म्हणतो. हे कनेक्शन स्ट्रिंग आपल्याला एका व्हेरिएबल मध्ये कनेक्ट करायची आणि त्यानंतर PyODBC हे लायब्ररी आहे ना तिला यूज करून डॉट कनेक्ट हे फंक्शन आहे, त्याच्यात आपण ही कनेक्शन स्ट्रिंग हे पास केलं तर हे कनेक्शन सक्सेसफुल होतं. जर हे सर्व बरोबर असेल तर इथं काही एरर येणार नाही. आणि आता तुम्हाला मी हे जे नाव देतो आपण इथलं
ते नाव आपल्याला तिकडे द्यायचं असतात. याला मी रन केल्यानंतर आपला जो डेटाबेस आहे इथे तुमच्या याच्यात हा डेटाबेस असला पाहिजे, ॲडव्हेंचर वर्क्स 2019. म्हणून मी तुम्हाला इथे हे जे आहे 2019 डेटाबेस हा मेन्शन केलेला आहे. आणि आपण इथं कनेक्ट करताना, म्हणजे मी आता इथं कनेक्ट करताना आपलं हे काय आहे, विंडोज ऑथेंटिकेशन. जर तुम्ही काही SQL सर्व्हर ऑथेंटिकेशन वगैरे देत असाल तर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड द्यावा लागतो इथे. परंतु विंडोज ऑथेंटिकेशन म्हणजे काय, आपलं सिस्टमचंच आयडी, युजर आयडी आणि पासवर्ड ऑटोमॅटिकली घेतं. त्यामुळे आपण कनेक्ट करताना ते काही घेतलं नाही, त्यामुळे आपल्याला इथे टाकायची गरज नाही. ट्रस्टेड कनेक्शन म्हणजे काय की आपलं सांगतोय आपण सिस्टमला की या सिस्टमला, पायथॉनला सांगतोय की या डेटाबेसला कनेक्ट करण्याला मला काही प्रॉब्लेम नाही, ही ट्रस्टेड कनेक्शन आहे. तर एवढं मेन्शन करावं लागतं. आणि त्यानंतर हे कनेक्ट केल्यानंतर आपण हे यूज करायचंय pyodbc.connect. आणि हे कनेक्ट झाल्यानंतर, सक्सेसफुली कनेक्ट झाल्यानंतर आपण एक कर्सर ओपन करतो. कर्सर म्हणजे काय की आपलं एक कंपोनंट आहे की जो आपण सिस्टमला सांगतो की मला आता या कनेक्शनच्या थ्रू मला काही क्वेरी फायर करायची आहे डेटाबेसला. तर त्यासाठी तुम्ही एक व्हेरिएबल क्रिएट करा आणि त्याच्यात कनेक्शन डॉट कर्सर हे एक फंक्शन आहे. कर्सर क्रिएट केल्यानंतर आपण हे कर्सर डॉट एक्झिक्यूट म्हणू शकतो आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्टिक्युलर टेबल. आता पर्टिक्युलर टेबल कुठून घ्यायचा, तर ॲडव्हेंचर वर्क्स मध्ये जेवढे टेबल्स असतील त्या पर्टिक्युलर टेबल मधला कोणताही डेटा जर आपल्याला या टेबल मधला रीड करायचा असेल तर आपण हे रीड करू शकतो आणि त्याची क्वेरी रन करायची. फक्त आपण हे टाईप केलं क्वेरी तर आपण क्वेरी डिस्प्ले होत नाही हे डेटा पूर्ण. आता इथं बघा मी काय करतोय, हे जे आहे आता हे एक 1 बाय 1 मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतोय. हे 1 बाय 1 मी आता एक्झिक्यूट केलेलं आहे आणि कनेक्शन डॉट कर्सर हे क्रिएट केलेलं आहे आणि इथं मी एक्झिक्यूट करतोय. आता ही एक्झिक्यूट केली परंतु डिस्प्ले होत नाही इथं रिपोर्ट आउटपुट. तर आणि याला जर मी हे क्वेरी व्हेरिएबलला डायरेक्टली मी प्रिंट जरी करायचा प्रयत्न केला तरी ते होत नाही. कारण की काय, हे बघा इथं मी रन केल्यानंतर फक्त माझं हे काय येतंय की सांगतं की ही pyodbc.cursor आहे. परंतु माझा याला जर आउटपुट रन करायचं जर असेल तर मला पांडाच यूज करावं लागेल. पांडाच रीड करण्यासाठी pd.readsql, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम हे जे आहे ते द्यावं लागेल आणि त्याला कनेक्शन पास करायचंय. कनेक्शन कोणतं पास करायचंय, तर हे जे आहे आपण जे कनेक्शन क्रिएट केलं ते. आणि याला जर रन केलं तर आता सध्या त्याला एरर काय येतोय, तर आपल्याला हा कर्सर क्लोज करावा लागेल. कारण एकदा तर ते केलं ना कनेक्शन ऍक्टिव्ह असतं आणि मग कॅन्सल करायचं कर्सर आणि मग त्यानंतर आपण हे रीड करू शकतो. तर रीड केल्यानंतर आता बघा हा पूर्ण सेल्स ऑर्डर हेडर टेबल मधला जे क्वेरी आहे तेवढे टोटल आपल्याला येतात. बघा 31,465 रेकॉर्ड्स हा आपण कनेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यात आपण मग काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की आता हे डेटा रीड केल्यानंतर आपण कसं याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो वगैरे. मग टेबल्स वगैरे जॉईनिंग वगैरे आले, बऱ्याचशा गोष्टी असतात ते आपल्याला पुढे बघायचे आहे. फक्त हे जे आहे ते असं रीड करू शकतो. पूर्ण डेटा आपल्याला SQL चा जो डेटाबेस आहे तो घेऊ शकतो. आता याच्यात आपल्याला तुमच्याकडे MySQL असेल, आता काहींकडे MySQL आहे तर त्यांनी यूज करण्यासाठी हे इथं दिलेलं आहे. MySQL कनेक्शन यूज करण्यासाठी pip इन्स्टॉल एक MySQL चा कनेक्टर लागतो. तो तुम्ही पहिले इन्स्टॉल करायचा आहे तुमच्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये. ही कमांड रन करा. त्यानंतर त्याचं कनेक्शन ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी mysql.connector.connect आणि मग त्याच्यानंतर होस्ट नेम द्यावं लागतं, युजर नेम आणि पासवर्ड ह्या सर्व गोष्टी इथं मेन्शन करावं लागतात. हे केल्यानंतर मग तुम्ही याचा प्रोग्राम अशा पद्धतीने लिहू शकता. mysql.connector इथे बघा युजर नेम पासवर्ड वगैरे द्यावं लागतं आणि त्याचं कनेक्शन प्रिंट वगैरे करू शकतो. आता माझ्याकडे MySQL नाही म्हणून मी हे दाखवत नाही रन करून, परंतु तुम्ही तुमच्या याच्यात हे ट्राय करू शकता. सिमिलर कंडिशन तुम्ही IBM DB2 हे डेटाबेस आहे त्याला पण करायचं असेल तर तुम्हाला इथे एक DB2 चं कनेक्शन देण्यासाठी इथे तुम्हाला इथे वेगळं म्हणजे कनेक्टर वगैरे मेन्शन करावं लागतं, सर्व्हर वगैरे मेन्शन करावं लागतो, डेटाबेस युजर आयडी आणि पासवर्ड करावं लागतं. तर अशा पद्धतीने हे करा, हे एक ट्राय करा. आज मी तुम्हाला हे दोन्ही प्रोग्राम जे आज आपण केले, CSV रीड करून मॅनिप्युलेशन करायचं वगैरे त्याचं पाठवतो आणि हा पण पाठवतो. तुम्ही तुमच्या डेटाबेसला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा, SQL सर्व्हरची क्वेरी रन वगैरे करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला पुढे बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. SQL चा डेटाबेस घेऊन आपण काही डेटा अनालिसिस करू शकतो. तर ते करायचंय, त्यासाठी तुम्हाला या फाइल्स पाठवतो.